आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. याच्या आधी आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये जेवढे पण व्हिडिओज होते त्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर आधी जाऊन ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुमचे ह्या व्हिडिओजमध्ये जे कन्सेप्ट्स आहेत ते सगळे ऑलरेडी क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, तर आज आपण सुरू करू प्रॉब्लेम सेट 1. त्याचा फर्स्ट क्वेश्चन. ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, एक क्वेश्चन दिलं असेल आणि त्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स असतील. त्याच्यापैकी आपल्याला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, इफ m इक्वल टू 1 3 5 n इक्वल टू 2 4 6 देन m इंटरसेक्शन n फाइंड आउट करायचं आहे. आता इंटरसेक्शन ही कन्सेप्ट काय असते की दोन सेटमध्ये कुठले कॉमन एलिमेंट्स आहेत. जर तुम्ही बघितलं, सेट एम मध्ये आहे 1 3 5, सेट एन मध्ये आहे 2 4 6. दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाहीये, म्हणून याचा आन्सर काय येणार आहे मग 5. 5 म्हणजेच नल एलिमेंट असतो. याला आपण म्हणतो नल सेट, ज्याच्यात एकही एलिमेंट्स नाहीये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2. P एक सेट दिला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, x इज अन ऑड नॅचरल नंबर बट x शुड बी ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन इक्वल टू 5. आता ऑड नॅचरल नंबर म्हणजे काय असतात की असे नंबर ज्याला 2ने डिवाइड होत नाही. सो 1 3 5 7 9 अँड सो ऑन, जेवढे पण तुम्ही पुढे घ्यायचे तेवढे हे सगळे म्हणतात ऑड नॅचरल नंबर्स. पण याच्यात कंडिशन काय दिली आहे की तो 1 पेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे हा येणार नाही. ठीक आहे, 1 पेक्षा ग्रेटर्स हे सगळे आहेत, बट 5 पेक्षा कमी किंवा 5 पण चालेल. सो 5 पेक्षा कमी आणि 5 पण चालेल असे किती एलिमेंट्स आहे, हे 2 आहे फक्त. तो आपल्याला आन्सरमध्ये चेक केलं तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर डी 3 अँड 5. क्वेश्चन नंबर 3. P इक्वल टू दिला आहे 1 2 डॅश 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 10 पर्यंत. व्हॉट टाईप ऑफ सेट P इज. आता आपण ऑप्शन बघू. नल सेट आहे का, नाही, कारण त्याच्यात एलिमेंट्स आहेत. इनफायनाईट सेट आहे का, याच्या पुढे इनफायनाईट नंबर्स आहेत का, नाही. फायनाईट सेट आहे का, फायनाईट सेट म्हणजे काय की सेट मधले एलिमेंट्स आपल्याला मोजता यायला पाहिजे. जर आपण हे एलिमेंट्स बघितले तर मोजू शकतो का आपण, हो, कारण हे 1 2 याच्यानंतर 3 4 असे कुठपर्यंत येतील, 10 पर्यंत. सो सेट हा कुठला आहे, फायनाईट सेट. क्वेश्चन नंबर 4. M युनियन N दिला आहे 1 2 3 4 5 6. सेट M दिला आहे 1 2 4. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट N. आता M युनियन N म्हणजे काय असतं, हा एक पूर्ण सेट आहे युनियन, ज्याच्यात एलिमेंट्स आहे 1 2 3 4 5 6, बरोबर. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, 1 2 आणि 4, हे जे 1 2 आणि 4 आहे हे आहेत सेट ए चे एलिमेंट्स. आता सेट एम चे एलिमेंट्स आहे, सॉरी ए नाही आहे याच्यात, एम आहे. आपल्याला शोधायचं आहे की सेट एन मध्ये कुठले एलिमेंट्स असतील. एन मध्ये कुठले असतील मग 3 5 आणि 7 तर असेलच. ऑप्शन मध्ये चेक करा की असा कुठं ऑप्शन आहे ज्याच्यात 3 5 आणि 6 आहेत. करेक्ट, ऑप्शन नंबर बी. सिंपल. पुढचा क्वेश्चन. इफ P is the subset of M, then which of the following set represent P intersection P union M. सगळ्यात आधी दिलेला आहे की P हा कोणाचा सबसेट आहे, M चा, म्हणून मी हा घेतला एक सेट P आणि तो सेट M चा सबसेट आहे, म्हणून हा झाला सेट M. फाइंड आउट काय करायचंय, जर P युनियन M केलं, या दोघांचं युनियन केलं तर काय मिळेल आपल्याला, P युनियन M केलं तर Mच मिळणार आहे.
कसं काय? सपोज पी मध्ये 1 आणि 2 आहे आणि एम मध्ये 3 आहे. या दोघांचं युनियन काय येईल? 1, 2, 3. हेच एलिमेंट्स एम मध्ये पण आहे, म्हणजेच पी युनियन एम ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे? एम. हे तर इथपर्यंत झालं. आता पी इंटरसेक्शन एम केलं तर काय येणार मग? पी इंटरसेक्शन एम. पी आणि एम मध्ये काय कॉमन आहे? करेक्ट, पीच कॉमन आहे, कारण पी हा त्याचा सबसेट आहे. म्हणून पी इंटरसेक्शन एम केल्यावर व्हॅल्यू आपली पी. सो इथं ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग सेट आर एम्प्टी सेट? आता एम्प्टी सेट म्हणजे काय आधी तर हे लक्षात घेऊ. असा सेट ज्याच्या मध्ये एकही एलिमेंट नसतो. सपोज मी तुम्हाला सांगितलं की फाइंड आउट करा असा नंबर, नॅचरल नंबर जो 1 पेक्षा कमी आहे. असा कुठला नॅचरल नंबर आहे का? नाही, कारण नॅचरल नंबर तर 1 पासून स्टार्ट होतात. तर 1 पेक्षा लेस दॅन नंबर कधीच येणार नाही. म्हणजेच हा कुठला सेट झाला? एम्प्टी सेट. तसंच आपल्याला हे 4 ऑप्शन दिले आहे आणि त्या 4 ऑप्शन मधले कुठला सेट एम्प्टी आहे ते चेक करायचं आहे. सगळ्यात आधी बघू सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ पॅरलल लाईन्स. हे 2 पॅरलल लाईन्स आहे. याला कधी इंटरसेक्ट होतील का हे 2? कधीच नाही होणार, कारण हे नेहमी पॅरलल चालणारे लाईन्स आहे. म्हणजे आपल्याला हा पॉइंट कधीच मिळणार नाही. म्हणून हे झालं एम्प्टी सेट. पुढचं बघू सेट ऑफ इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर कुठला आहे? 2. म्हणजे हा एम्प्टी सेट नाहीये. मंथ ऑफ एन इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज. असा कुठला महिना आहे ज्याच्यामध्ये 30 डेजपेक्षा कमी डेज असतात? करेक्ट. सो आपल्याकडे असा कुठला महिना आहे? फेब्रुवारी, ज्याच्यामध्ये 28 किंवा 29च डेज असतात. म्हणून हा सुद्धा नल सेट नाहीये. पुढचा बघू पी. एक्स इज इंटीजर आहे, -1 पेक्षा मोठा पाहिजे आणि 1 पेक्षा लहान पाहिजे. असा नंबर आहे 0 जो -1 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे हा सुद्धा एम्प्टी सेट नाहीये. तो क्वेश्चन नंबर 6चा आन्सर काय आहे? ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 2. सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 ऑप्शन्स दिले होते, त्याच्यापैकी एक करेक्ट चूज केला आहे, तसंच आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा एक क्वेश्चनसाठी 4 ऑप्शन्स दिले असतील आणि त्याच्यापैकी एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. सगळ्यात आधी पहिला प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज सेट? 4 कलेक्शन दिले आहेत आणि त्याच्यापैकी कुठला सेट आहे हे सांगायचं आहे. सगळ्यात आधी कलर ऑफ रेनबो. रेनबोचे कलर कुठले आहे? यस, जर आपण बघितलं तर रेनबोचे 7 कलर्स आहे. आता मी ते 7 कलर लिहित नाहीये, मी फक्त स्टार्ट करते. सपोज रेनबोचा कलर आहे ऑरेंज पासून, असे आपल्याकडे 7 कलर्स आहे. ठीक आहे, मी सगळे कलर्स लिहित नाहीये. नेक्स्ट, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता सांगा तुमच्या स्कूलमध्ये किती टॉल ट्रीज आहे? नाही सांगू शकत, कारण सपोज माझ्या मानाने 5 फीटवाले हे जे ट्रीज आहे हे टॉल आहे. ठीक आहे, पण तुम्ही सांगितलं की नाही जे 7 फीटवाले आहे ते टॉल ट्रीज आहे. म्हणजेच आपण फिक्स सांगू शकत नाही की कुठले ट्रीज टॉल आहेत. सो हा सेटमध्ये येणार नाही. नेक्स्ट, रिच पीपल इन द विलेज. परत सपोज एका गावामध्ये एका माणसाकडे एवढी बॅग भरून पैसे आहेत, तर मी म्हणेल की हा माणूस रिच आहे. पण सेम दुसऱ्या माणसाकडे डबल बॅग भरून पैसा आहे, तर तुम्ही म्हणेल की हा रिच आहे. सो आपण हे पण फिक्स नाही सांगू शकत, म्हणून हे सुद्धा सेटमध्ये येणार नाही. इझी एक्झाम्पल इन द बुक. अगेन इझी एक्झाम्पल कोणाच्या बेसिसवर असेल? ज्याने छान अभ्यास केला असेल त्याच्यासाठी तो इझी एक्झाम्पल असेल, ज्याने छान अभ्यास केला नसेल त्याच्यासाठी तो इझी एक्झाम्पल नाहीये.
सो जर आपण 4 ऑप्शन चेक केले तर ऑप्शन नंबर ए कलर ऑफ रेनबो जे 7 कलर्स आहे ते फिक्स्ड आहे म्हणून तो सेट आहे. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता एन म्हणजे काय? नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबर कशी रिप्रेझेंट करतात? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. ठीक आहे. सेम डब्ल्यू म्हणजे होल नंबर सेट. होल नंबर सेटची स्टार्टिंग कुठून होते? 0, यस, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? एन इंटरसेक्शन डब्ल्यू म्हणजे या दोघांमध्ये कॉमन काय असतील. जर आपण बघितलं तर याच्यात सगळ्याच व्हॅल्यू कॉमन आहे एक्सेप्ट 0. म्हणून ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 3. पी दिलेला आहे एक सेट आणि सांगितलं आहे की एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड इंडियन. देन विच ऑफ द फॉलोइंग सेट पी इन द लिस्टिंग फॉर्म. आता सेट पी मध्ये कुठला वर्ड दिला आहे? इंडियन. तर आपण त्याला कसा रिप्रेझेंट करणार? आय एन, हा आय एन, डी आय ए आणि एन. बरोबर. पण सेट म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये व्हॅल्यू नेहमी एकाच वेळेस यायला पाहिजे. सो इथं बघा आय डबल वेळेस आलाय म्हणून आपण एकदाच आय लिहिणार. एन पण डबल वेळेस आलाय त्याला सुद्धा आपण एकदाच लिहू. नेक्स्ट डी लिहिणार. आय ऑलरेडी झालाय आपल्याला आणि ए. सो आता चेक करा ऑप्शनमध्ये आय एन डी ए हे ऑप्शन कुठं आहे? यस, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4. सेट टी दिला आहे ज्याच्यात 1, 2, 3, 4 आणि 5 एलिमेंट्स आहे. एम सेट दिला आहे ज्याच्यात 3, 4, 7, 8 एलिमेंट आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे? टी युनियन एम म्हणजे सेट टी आणि सेट एमचा युनियन. सगळ्यात आधी आपण काय करणार? सेट टीचे एलिमेंट्स लिहून घेऊ. सेट टी मध्ये एलिमेंट्स आहे 2, 3, 4 आणि 5. नंतर सेट एमचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड करू 3, 4, 7 आणि 8. आता बघा कुठले एलिमेंट्स तुम्हाला डबल दिसत आहे ते एकदाच लिहायचे. सगळ्यात आधी 1 लिहून घेऊ, मग 2. सो 1 लिहिला, 2 लिहिला, 3 डबल वेळेस आहे म्हणून तो एकदाच सिंगल वेळेस लिहिणार. 4 पण डबल वेळेस आहे म्हणून तो एकदाच लिहू. 5 एकदाच आहे. त्यानंतर मग 7 येणार आणि लास्टमध्ये येणार 8. सो 1, 3, 1, 2, 3, 4, 5, 7, 8 हे एलिमेंट्स आपले कुठं येत आहे? टी युनियन एम मध्ये. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.